मुंबईतील सुप्रसिद्ध अभ्युदय सहकारी बँकेचे संचालक मंडळ रिझर्व्ह बँकेकडून बरखास्त करण्यात आला असून बँकेवर प्रशासनाची नियुक्ती करण्यात आली आहे। अमरावतीतील जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेत तर प्रचंड प्रमाणात गैरव्यवहार भ्रष्टाचार बोकाळलेला आहे। त्यामुळे या बँकेवर कारवाई रिझर्व्ह बँक कधी करणार असा महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतोय। अभ्युदय सहकारी बँकेच्या कामकाजात काही गंभीर त्रुटी आढळल्याचा ठपका ठेवत रिझर्व्ह बँकेच्या वतीनं बँकेचे संचालक मंडळ 1 वर्षासाठी बरखास्त केले। तसेच बँकेवर स्टेट बँकेचे माजी महाव्यवस्थापक सत्यप्रकाश पाठक यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। बँकेच्या कामकाजावर याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचं रिझर्व्ह बँकेचं म्हणणं आहे। रिझर्व्ह बँकेला अभ्युदय सहकारी बँकेच्या कामकाजात काही गंभीर त्रुटी आढळल्याचं रिझर्व्ह बँकेला आढळल्याचं म्हटलंय। अर्थात याबाबतची सविस्तर माहिती येत्या काही दिवसांमध्ये समोर येणारच आहे। जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँक अमरावती या संस्थेमध्ये इतर काही संस्थांपेक्षा शेकडो पटींनी जास्त गंभीर त्रुटी आहेत। एवढंच नव्हे तर अत्यंत हिटलरशाही कारभार, प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहार, रिझर्व्ह बँकेचे नियम आणि सहकार कायदे पायदळी तोडून बँकेचे कामकाज चालवले जात आहे। बँकेचे विद्यमान अध्यक्ष अविनाश कोटाळे हे एका हेगड हुकुमशहाप्रमाणे बँकेचा कारभार हाकत आहेत। या बँकेत कोट्यवधी रुपयांचे गैरव्यवहार, भ्रष्टाचार आहेत। पैशांच्या अफरातफरीची अनेक प्रकरणे आहेत। बँकेत मनमानी पद्धतीने कर्मचारी भरतीचे प्रकरण आहे। मर्जीतील लोकांना बेकायदेशीररित्या कर्जाचं वाटप, बेकायदेशीर वन टाइम सेटलमेंट मध्ये नियमात बसत नसतानाही अनेक कर्ज माफ करण्यात आली आहेत। हे सर्व करत असताना सर्व नियम आणि कायदे धाब्यावर बसून कोठाळे आणि त्यांचे काही लुटारू संचालक बँकेचे कामकाज हाकत आहेत। जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँक अमरावती या संस्थेच्या संचालक मंडळानं पदोपदी रिझर्व्ह बँकेच्या नियमांची पायमल्ली केली आहे। या प्रकारांमुळे आणि अनेक तक्रारकर्त्यांमुळे बँकेची नुकतीच कलम 89 प्रमाणे चौकशी करण्यात आली आहे। या चौकशीत अत्यंत गंभीर बाबी समोर आल्यात। बँकेच्या गैरव्यवहारांबाबत सखोल चौकशी करण्यासाठी राज्याच्या सहकारी संस्था अप्पर निबंधक प्रशासन शैलेश कोतमिरे यांनी पुन्हा एकदा आदेश दिलेत। खरं तर या बँकेत एवढ्या प्रमाणात भ्रष्टाचार, गैरव्यवहार आहेत की त्या भ्रष्टाचाराची गाथा लिहिण्यासाठी एखादा ग्रंथही कमी पडेल। बँकेच्या अगदी स्थापनेपासूनच गैरव्यवहारांची मालिका सुरू झाली आहे। बँकेचे विद्यमान अध्यक्ष आणि काही संचालक हे सरकारी नोकरीत असूनही त्यांनी बँकेचे संचालक पद घेतलंय। मुळात इथूनच कायदेभंग सुरू झालाय। शिवाय बँकेत प्रचंड मनमानी कारभार आणि अनिर्बंध भ्रष्टाचार करण्यात येतोय। आजवर बँकेची जी काही चौकशी होऊन अहवालानुसार हे स्पष्ट झालं आहे की विद्यमान अध्यक्ष अविनाश अंबादास कोठाळे आणि त्यांच्या काही सहकारी संचालकांनी बँकेला कोट्यवधींचा चुना लावलाय। नियमबाह्य आणि कर्ज वाटप करताना पुरेसे तारण न घेणे, क्षमता न पाहताच कर्ज वाटप करणे, या प्रोजेक्टसाठी कर्ज दिलेले आहे। त्या प्रोजेक्टची उभारणीची माहिती न घेता कर्जाच्या पूर्ण रकमेची उचल देणं, एकाच कारणाकरिता एकाच व्यक्तीला किंवा एकाच फर्मला वेगवेगळ्या घरातीलच लोकांना कर्ज प्रकरण मंजूर करणं, कर्ज प्रकरणाच्या मंजुरी, वितरण, वसुली आणि कर्ज प्रकरणांना शासनाची एकरकमी कर्ज परतफेड योजना न राबवता आपलीच मनमानी कर्जफेड योजना राबवणं। एवढंच नव्हे तर नियमानुसार कर्जाचा व्याजदर 11% असताना 8.50% कमी व्याजदरानं कर्ज मंजूर करणं, असे अनेक गैरप्रकार आजवर या बँकेत सिद्ध झालेले आहेत। याही पुढे जाऊन आपल्या मर्जीतील लोकांना वाटेल त्या पद्धतीनं कर्जाचं वाटप करणं, कर्जाची माफी देणं, हे प्रकार करताना सहकाराचे आणि रिझर्व्ह बँकेचे कोणतेही नियम पाळले गेले नाहीत। अध्यक्ष अविनाश कोठाळे आणि त्यांच्या काही संचालकांनी कोट्यवधींचा गैरव्यवहार करून देखील ते छातीठोकपणे खोटे बोलून सांगत असतात की बँकेत एक तर रुपयाचा देखील भ्रष्टाचार नाही। परंतु वास्तव हे आहे की कोठाळे आणि त्यांच्या सहकारी संचालकांनी बँकेला वाळवी प्रमाणे आतून पोखरून टाकले। एवढी सगळी पापं करून देखील रिझर्व्ह बँक असो किंवा राज्याचे सहकार आयुक्त कार्यालय यांनी बँकेवर म्हणावी तशी कठोर कारवाई केली नाही। प्रत्येक वेळी या लुटारू संचालकांना वाचवण्याचे प्रयत्न शासकीय यंत्रणेकडून झालेले आहेत। त्यामुळेच कोठाळे आणि त्यांचे संचालक हे आता एवढे मस्तवाल झालेत की ते दिवस रात्र बँकेला लुटण्याचं काम करत आहेत। ज्याप्रमाणे अभ्युदय सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले, त्याचप्रमाणे जिजाऊ कमर्शियल अमरावती कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक मंडळ तात्काळ बरखास्त करून बँकेवर प्रशासक नेमावा आणि बँकेत आजवर झालेल्या गैरव्यवहारांची चौकशी करून अविनाश कोठाळे आणि त्यांच्या काही लुटारू संचालकांना तात्काळ गजाआड करावा, अशी मागणी दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूज या माध्यमातून राज्य केंद्र शासन रिझर्व्ह बँकेकडे करत आहे। जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँक अमरावती यांच्यावर तक्रारी झालेल्या चौकशीत जिजाऊ बँक अमरावतीवर नियमबाह्य केलेल्या कामांचा आणि स्थापनेपासूनच रिझर्व्ह बँकेची केलेली दिशाभूल प्रकरणाचा उलगडा पुढील सत्रात। सिटी न्यूज बुलढाणा। विद्याविश्व हॉस्पिटल, सुपर स्पेशालिटी सर्जिकल, लॅप्रोस्कोपी अँड ट्रॉमा सेंटर, लॅप्रोस्कोपी व एंडोस्कोपी शस्त्रक्रिया, ब्रेस्ट सर्जरी,